माय लवकर लवकर हात चालवा ना. लवकर लवकर करा ना कामं. का आरामानं कामं करता नाही बाई तुम्ही तिघीच्या तिघी. काऊन काय झालं आता? रोजच्या टायमालाच तर कामं करू राहिलो. भुलल्या का तुम्ही? भुलल्या का? काय बोललो का त्या? अहो माय बाई रोहिणी येणार आहे ना. भुलले का तुम्ही? नाही ना त्या माहिती आहे ना रोहिणी येणार आहे म्हणून तुम्ही पटपट कामं करू राहिले ना. कामं काय करायला लागतात? करू राहिलो ना. होतात ना ते येईपर्यंत होऊन जातात कामं. त्या आल्या तरी बी आम्ही आमचे कामं करू ना. असं आहे का त्या आल्या तर आम्ही कामं नाही करू? बाई ना ते म्हणणं नाही माया. मी काय म्हणून राहिली होती? काय म्हणून राहिल्या होत्या त्या? स्वयंपाक झाला का तुमचा? त्याच्यासाठी बनवलं काही खा प्यायला चांगलं? आता बाई बस आता स्वयंपाकालाच लागतो आम्ही. माय अजून स्वयंपाकालाही नाही लागल्या का? बापा रे अजून स्वयंपाक करणं चालूही नाही केला तुम्ही ना. तुम्हाला काही वाटत नाही हो माय बाई? एवढ्या दिवसानं आपली नणद देऊ राहिली तर पटपट कामं करू दे. त्याच्यासाठी चांगलं चांगलं खाले बनवू दे. का काही काही चिंता नाही आहे तुम्हाला. माझी पोरगी राहिली तर मलाच साऱ्या जमान्याची काळजी आहे. अरे आता बाई करू राहिलो ना आम्ही. करू राहिलो धीर धरण थोडी. माय तुमची जीवाला रेशन तर सांगून द्या माहिती. आम्ही दोघी माले की बनवतो स्वयंपाक. सोनू कुठं आहे तर? सोनूला म्हणतो मी की बाई रोहिणी राहिली चल आपण स्वयंपाक करू. ह्या काही लवकर स्वयंपाक बनवत नाही तिच्यासाठी. आता बाई अशा कशा बोलवल्या तुम्ही? आम्ही काही करत नसतो का? दिसतच आहे ना. दिसतच आहे काय करता तर तुम्ही. आरामानं कामं करू राहिल्या निरा. असं नाही आपली नणद येणार आहे आपल्या घरी एवढ्या दिवसानं तर पटपट तिच्यासाठी काही खाले बनवू द्या चांगलं चांगलं. का काही काय बनवायचं आहे आता सांगून द्या ना तुम्ही. ते बनवतो आम्ही. काय चांगलं बनवायचं आहे तर काय बनवावं लागते? कोणी येते आपल्या घरी? काय बनवावं लागते माहीत नाही का तुला? सांगा ना तुम्ही काय आयटम बनवायचे आहे. पुरणाच्या पोळ्या वळे भजे आंब्याचा रस काय बनवायचा आहे? सरस बनवा. माझी पोरगी येणार आहे. सरस बनवा. आहेत घरी खाणारे दोन्ही पोरी आहेत मायावाल्या. बनवा सरस आयटम बनवा. फक्त स्वयंपाक लवकर बनवा बस. बनवू दे ना बाई बनवू दे ना त्याच्या मनानं. काय बनवायचं आहे त्याला तर? आणि एवढा लवकर काय बनवायचं आहे स्वयंपाक? अजून तर रोहिणी घरूनच नाही निघाली. ते घरून निघीन कधी तर पावशीन कधी. एवढा लवकर स्वयंपाक करून काय करतं? ते आल्यावर बी गरम स्वयंपाक बनवला तरी चालते ना. बनवू दे ना त्याच्या हिशोबाने त्याला. एवढा सकाळी स्वयंपाक करायला लावून काय करतं? मी म्हटलं बनवून घ्या. टाईम लागते स्वयंपाक बनवायला. काही टाईम नाही लागत. भातच बनते स्वयंपाक. भातच बनवतात त्या. करू दे त्याला त्याच्या हिशोबानं कामं. तू काय बोलतो? बनवा माय कधी बनवा. सकाळचा स्वयंपाक संध्याकाळी बनवा. मला काय करायला लागते? हा काही अशीच तर बोलतो मग तू. बनवू दे ना वहिनी त्याच्या हिशोबानं. बनवतात ना त्या. त्याला बी माहिती आहे ना रोहिणी येणार आहे तर त्याला बी घाई आहे ना स्वयंपाकाची. बनवतात त्या. तू काय एवढी घाई करतो? वहिनी बनवा आरामात स्वयंपाक जय बनवायचा आहे तेव्हा. फक्त एवढ्या गोष्टीत ध्यान ठेवसान रोहिणी आली की अर्धा तरी स्वयंपाक बनला पाहिजे. म्हणजे ते आले तर गरम काही आयटम बनवायचे राहिले तर बनवता येते. बरं काही मदत करू का तुम्हाला किचनमध्ये? काही मदत करू लागू का? काही भाजीचं कापकूप करून देणं काही कणिक गिनिक चूरणं काही करायचं आहे का? सांगा मला. माझी मदत लागली तर करू लागतो तुम्हाला. तशी बसू बोर होऊ राहिली मी आता. नाही बाई तू इथं आराम करायला आली का कामं करायला आली तू या घरी तुला कामं करणं आहे. इथं मायबापाची इथं 4 दिवस आराम करायला आले तर आराम करणं. घरी गेल्यावर तर कामं करणं आहेच तुले. मायबापाचीच इथं आराम भेटते पोरीले. इथेही कामं करता का? यायले काय माय बाई यायला तर चांगलंच आहे. ननदनं कामं केले तर आहेत नाही तिघी करतात ना. तू काय कामं करू राहिली मायबापाची इथं आराम करायला आली का कामं करायला आली तू? त्या घरी तुला कामं करणं आणि इथेही कामं करता का? जाऊ दे ना बाई थोडेसे कामं केले तर काय होते? कामं करत राहिल्या ना हातपाय मोकळे राहतात म्हटलं. इथे एवढा दिवस कामं नाही करीन मग घरी गेल्यावर किती कामं करायची जीवारीन नाही? किती कामं करायची जीवारीन? तसंही बसू बोर लागते. कामात राहिलं तर मन लागेल राहते म्हटलं. आणि तसं या स्वयंपाक शिल्लक बनवायचा आहे ना. लय सारे आयटम बी बनवायचे आहे म्हणते तू तर करू लागतो त्याला मदत. काय करतील त्या? एकटी आहे का ते? आहेत ना अजून दोघी तिघी जाऊ जेठा आहेत ना त्या करतात मिळून. तुला काय कामं धंदे करायची गरज आहे? इथं आराम करायला आलेली आहे तू. आराम कर चुपचाप ना. माय आता बाई कशी बोलते हो माय बाई. आमच्या समोरच लगे ताईचं घर आहे करतील त्या कामं. तू काय माय बाई पाहुणी ना सिच्ची आई? तूच मला पाहुणी म्हणून राहिली गाव. पाहुणी नाव का मी? माय घर नाही आहे का हे? नाही बाई तुझं घर आहे पण तू आता 1 महिन्यासाठी आली ना तर चांगल्यानं राय. कामं काय करतं राहू दे आराम कर असं म्हणून राहिली मी. हे माय घर आहे नाही तर मग मी बी कामं करायला पाहिजे ना. आणि काय होते वहिनीला थोडाफार मी हातभार लावू लागला तर कामात नाही. चला वहिनी तुम्हाला किचनमध्ये मदत करतो मी. काय करायचं आहे मला सांगून द्या तुम्ही. काही भाजीचं कापकूप करून देणं काही चिरचार करून देणं काही मिष्टूस करायचं असेल तर सांगा मी करून देतो. अरे सोनू नाही राहू द्या काही करू नका तुम्ही. ना आम्ही तिघी करून घेतो. तसं बी आज आम्ही तिघी जणी लवकर उठलो होतो आणि आम्ही ना पटपट कामं केले आज. आम्हाला माहित होतं ना रोहिणी ताई आणि दादा येणार आहेत म्हणून आम्ही ना पहिलीच तयारी करून ठेवली होती स्वयंपाकाची. काही मदत नका करू तुम्ही करून घेतो आम्ही. आईच्या बोलण्यावर नका जाऊ बरं. तुम्हाला माहिती आहे ना आई अशीच बोलते. खराब काही वाटून नका घेऊ. आईला आता तसं आहे बोलायची. माहिती आहे ना माहिती आहे सोनू आम्हाला. तुम्ही राहू द्या ना. तुम्ही काय करता कामं? तुम्ही कृष्णालेच पा त्याला सांभाळा तुम्ही. कुठं आहे तर कृष्णा कुठं आहे? अरे ते लेकरं अंगणात खेळू राहिले. बाप्पा वहिनी हे लेकरं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत खेळत राहतात म्हटलं. थकत बी नाहीत बिचारे खेळू. ताई लेकरं कायचे थकतात व? आपण थकून जातो पण लेकरं नाही थकत. हो माय बाई तुम्ही तर थकताच हो माय थकताच तुम्ही. लय काम आहे तुमच्या मागं लय काम आहे. चला सोनू आम्हाला स्वयंपाक करायचा आहे. आम्ही भेटतो स्वयंपाकाले. हो वहिनी काही मदत लागली तर सांगा मला. हो काय बाई काय बोलत राहतं? तुला कोण म्हणते व? कामं करू लागू का? हे करू लागू का? ते करू लागू का? थोडंसं काम केलं ना सर्व तुझ्याच भरोशावर सोडून देतील त्या. 1-2 कामं केले ना तर सरेच कामं करायला लागतात. मग काय लावतो तू आदत कामधंदे करायची? इथं आराम करायला आली ना आराम करणं. तुझ्या घरी तर कामच करत नाही तुले. तिथं कोण आराम देते? आता हा इथं येता आराम तर घेणं आराम. कायले कामं करतं? करू देईन त्याला कामं करत बसते नापास कामं त्या. अहो आई तुला नाही समजत काय समजत मला. आई असं बसून राहिल्यानं डोळ्यात येत असते माणूस. त्या म्हणतील की आमची न तर काहीच काम नाही करत नाही बे. म्हणतही नाही की कामं करू लागू का काही
निवळच बसून राहते, डोळ्यात नाही येते ना. आणि तसं बी पुरे कामं पुढं करू राहिली मी. थोडीफार मदत केली तर काय आहे त्याच्यात नाही, काय होते, तेवढाच माझा टाइमपास होते. बसू बसू बी निरा बोर होते ना माणूस. बसू बसू बोर होते तर झोप घे एखादी. कामच काय करायचे आहे ना त्या तिघी तिघी. तुम्ही कामं करसान नंदा, त्या भावजाया काय करतील. आणि जाऊ दे बाई, आता ते रोन नको करू माझ्यासमोर. ननद भावजाय ननद भावजाय असं कुठं लिहिलंय की ननदनं काम नाही करून भावजानंच काम करू म्हणून. काय होतं थोडंसं ननदनं बी काम केलं तर माय बी घर आहे नाही. ऐकतच नाही पाहिजे, ऐकतच नाही. त्याला सांगतो मी की तुम्ही काहीच कामं नका करू, पुरे कामं घरातली सोनू करते, ठीक आहे. आई तू बी ना, तुला बातच राग येते बाई. ते मला नको सांगू तू. राग येते हे येते ते येते. हालत पाय ना तू कशी झाली तर, हालत पाय ना कामं करू करू. तू या घरी बी कामं करणं, इथं बी कामं करणं. माया घर म्हणजे आई हे माया घर नाही आहे का. पाय बाई, या फालतूच्या गोष्टी अगाऊच्या गोष्टी नको करू माझ्यासोबत. तुला आराम करायला म्हटलं तर आराम कर चुपचाप ना. बसत जाईन चुपचाप, खायचं काम करत जाय. जास्त बोर झाली का तू, जाय फ्रीजातून टरबूज काढून आण. टरबूज कापून दोघी मायलिकी खाऊ, चल मारून मध्ये. नाही आई, मला खाणे वाटत आहे. म्हणून अशी हालत झाली तुही, काही खात नाही काही पित नाही तर. सासरी कोण विचारते तुले खाले प्याले. इथं माय आहे तर माय विचारते तुले, तर त्याची कदर नाही आहे तुले. मी काय ऐकत नाही. फ्रीजमधून टरबूज काढून आण आणि थोडं थोडं दोघी मायलिकी खाऊ. आई तू टरबूज कापू राहिली ना तर लेकरं बाहेर खेळू राहिले, लेकराली बोलवून आणतो. तेही सकाळपासून खेळू राहिले नाही लेकरं, तेही खातीन थोडं थोडं टरबूज. बरं ठीक आहे, लेकराली आण बोलवून. होय, हे सोनूले तर काही दिमाग नाही आहे बाई, काही दिमाग नाही आहे. विंडो कसा आहे निरा. ह्या हिच्या भावजाया एवढं करतात तिच्यासोबत, एवढा हिच्या संग भेदभाव करतात, एवढं हिला खराब पाहतात, तरी बी हे त्याला चांगलंच पाहते. मदत करू का, हे करू का, ते करू का. विशाखानं केलं ते भुलली किती बोलली तिला तर भुलून गेली आहे सोनू. तिला वाटते हे जशी चांगली आहे तसे सरेच लोक चांगले आहे. काय करू बाई या पोरींचं, काय करू का समजत नाही मला. एक नाही गेली म्हटलं मावर, एक नाही गेली. एकीला दिमाग नाही आहे, पुऱ्या बापावर गेल्या. झालं का हो बापा, झालं का आदित्यजी. चला ना लवकर, निघायचं ना आपल्याला. आईचे 3-4 वेळा फोन येऊन गेले म्हटलं, झालंच नाही का अजून तुमचं. बाई या माणसाला तर बाईहून जास्त तयार व्हायला टाईम लागते बाई. अड बापा, मी किती वेळची तयार झाली आणि हेच तयार नाही झाले अजून. कधी होतात काय माहीत तयार. मला तर असं झालेलं आहे आता, कधी कधी जातो माहेरी, कधी कधी नाही, कधी कधी जातो कधी कधी नाही. आतापर्यंत माहेरी जायचं काही नव्हतं ना, तर काही नव्हतं वाटू राहिलं. पण आता माहेरी जायचं नाव घेतलं ना तर आता माझ्यानं रावल्याच नाही जात आहे. असं वाटतं पटकन माहेरी जाव, पैदल जाव नाही तर उडून जाव माहेरी, पण जाव लवकर असं वाटत आहे मला. असं वाटतं कधी निघतो कधी नाही घरातून. मग त्याच्यात मी हे उशीर लावून राहिले. माहेरी जायची एवढी घाई झाली मला की मी काय सांगू. असं वाटतं लवकर माहेरी जाव. मला आता थोडंसं नाही गमून राहिलं घरात. मी असं वाटत आहे इथून पटकन निघाव मी ना. या ना बापा लवकर. आलो 5 मिनिट, फक्त 5 मिनिट. 5 मिनिट करू करू अर्धा घंटा झाला, पण तुमचं काही झालं नाही बापा. माऊन जास्त तुम्हाला तयार व्हायला टाईम लागत आहे. बस आलोच. कधी येता या लवकर. रोहिणी झाली का हो तयारी. तयार झालीच नाही का अजून. अरे ताई तुम्ही. मी तर तयार झाली बापा, किती वेळची तयार झाली. हे तुमच्या देरालाच तयार व्हायला टाईम लागते. मी तयार झाली पण ते तयार नाही झाले अजून. तुमचा देर किती तयार व्हायला टाईम लावते बापा. हो ते तर आहे. मी 5 मिनिटात तयार झाली पण ते नाही झाली तयार. हो बाई, माहेरी जायची खुशीच तशी असते ना, माणूस 5 मिनिटात तयार होते. आता तुला असं लागत असं कधी कधी जातो माहेरी कधी कधी नाही, आहे ना. हो ना ताई, असंच झालं आता. असं वाटते कधी कधी निघतो आणि कधी कधी नाही. हो माय बाई, माहेरी जायची खुशीच वेगळी असते म्हटलं, खरं खुशीच वेगळी असते. मग नाही तर काय ताई, किती दिवस झाले माघारी गेली नाही मी. आता किती दिवसानं मग माहेरी जाईन ना, तर असं लागत आहे की कधी पोहोचतो आणि कधी नाही, कधी भेटतो सर येईल. हो माय बाई, मला माहेरी जायचं असलं ना तर असं वाटतं कधी कधी जातो माहेरी कधी कधी नाही. आपल्याला माहेरी जायचं नसलं ना मग काही नाही वाटत. तसं राहून जातो. एक बार माहेरी जायचं नाव घेतलं आणि जायचं आहे आपल्याला माहीत असलं ना मग नाही रावल्या जात. मग असं वाटतं कधी निघतो कधी नाही. हो ना, त्याच्यात असा उशीर लावला ना तर माहीत लय ज्वार येते. यावं भाऊजी लवकर, झालीच नाही का तुमची तयारी. घेऊन जा ना मग बहिणीला लवकर माहेरी. हो वहिनी, आलो. चिकू चिकू, पाय पाय काकू माहेरी चालली पाय. तो तर खालीच पावराला, काय पावराला तर काय माहीत त्याला खाली काय दिसू राहिलं तर. चिकू वरती बघ. नाही खालीच पावराला, काय हरपलं काय माहीत त्याचं. चिकू पाय ना रे, पाय ना काकूच्या इकडे. नाही खालीच पावराला तो, काहीतरी हरपलं त्याचं. नाही पाहिलं माहिती पाहिलं. चिकू मी चालली गावाले, तू चालतं का माझ्यासोबत. चालतं का. चल तुला घेऊन चालतो मी, चल. जातं काकू सोबत जातं. भूर चालली काकू, जातं काही बोलूच नाही राहिला. मूळ नाही आहे त्याचं. चिकू तुला माझी आठवण येईन का बाळा. माझी आठवण येईन. मला तर माझ्या चिकूची खूप आठवण येईन बापा, खूप आठवण येईन. तू देणार काकूची आठवण. चिकू बाळा. आता काही नाही वाटवेल त्याला. मग तू नाही दिसली ना मग तुला ढूंढीन तो घरात नाही. कुठं गेली काकू. आता काही नाही वाटत आहे त्याला. खरं ताई मला चिकूची खूप आठवण येईल. त्याला बी आठवण येईल तुला. तू किती वागवतं त्याला. काकू काही जास्त दिवसासाठी नाही चालली बाळा, 8-10 दिवसात वापस येतो मी. वापस येतो 8-10 दिवसात. आईचा फोन आला होता का. आईचे 5 फोन येऊन गेले म्हटलं, निघाली का. खरं बाई, मायची सर नाहीत म्हटलं कोणाले. आपली सरच जास्त काळजी आपल्या मायलेच असते नाही का. कशी असो मग ते. हो बाई, आईची सर नसतेत कोणाले. माय आईचा किती दिवसाचा नांद आहे म्हटलं, कधी येतं बाई. हो बाई, मायचं मनच तसं असते. मायला असं वाटते आली पाहिजे माई पोरगी, 8-10 दिवस राहिली पाहिजे नाही का. मग नाही तर काय ताई, माय बाप आहे तोपर्यंत माहेर आहे माय बाई. माय बापानंतर कोणी नसतं माय कोणाचं. नाही बरं ताई. माया वहिन्या लय चांगल्या आहे बापा, लय चांगल्या आहे.
माझ्या बहिणीसारख्या आहेत एकदम त्या माझ्यासाठी. मा वहिन्याचे बी तर किती वेळा फोन येतात मला, कधी येता रोहिणी, कधी येता तुम्ही. हो, तुझ्या वहिन्या पाहिल्या मी ना, चांगला स्वभाव आहे त्याचा. तसं मॅनरशिपला चांगला आहे बाई. मला वहिन्या बिल्या चांगल्या भेटल्या आणि जेठाण्या बी खूप चांगल्या भेटल्या. तू चांगली आहे म्हणून सगळे लोक चांगले आहे बाई त्यासोबत. माझं तोंडच गोड पाहिजे, बाकी काही नाही. नाही तर मग त्या प्रतिभाताईसारखे हाल होतात. हो, प्रतिभाताईचे काय हाल झालाय? मी चालली म्हणून त्या माझं बोलणं राहिल्या, फुगल्या फुगल्या आहे. मी एक 2 वेळा बोलायचा प्रयत्न केला त्याच्यासोबत, माझं बोलल्या नाही त्या. जाऊ दे ना, त्याच्या काय लक्ष देतं तू? काही लक्ष नको देऊ त्या प्रतिभाताईच्या इकडे. त्याचा स्वभाव तसा आहे, बातच राग येते त्याला कोणाही गोष्टीचा. आणि भांडणावर येतात बातच. काल माझं भांडणार आल्या होत्या. नाही तर त्या बोलतात ना माझ्यासोबत, हे दे मले, ते दे मले. काही त्याईनं मला मागितलं बी नाही कालपासून आणि बोलल्या बी नाही. त्या चालल्या होत्या ना माहेरी. त्याचं म्हणणं होतं मला माहेरी जाऊ द्यायला पाहिजे होतं, या रोनीला नव्हतं जाऊ द्यायला पाहिजे. हे काही कधी जाऊ शकते असं म्हणणं होतं त्याचं. आणि जाऊ दे ना, त्याच्या गोष्टीवर कुठे लक्ष देतो तू? काही लक्ष नको देऊ त्याच्यावर. तू माहेरी चालली, चांगली खुशी खुशी जाईन, खुशी खुशी ये. तर प्रतिभाताईवर काही लक्ष नको देऊ. तू आल्यावर जाती नस ना त्या गेल्या की काय लवकर येतात का? एखाद महिना राहून येतील चांगल्या. तू काय 7-8 दिवसासाठी चालली? हो ताई, ते बी माझी बहीण आलेली आहे म्हणून. काही नाही, तू जाऊ नये, त्या प्रतिभाताईच्या इकडे लक्ष नको देऊ. पण ताई, तुम्हाला लय कामं करायला लागतील बहिणा मी गेल्यावर. हाय ना प्रतिभाताई? त्या कायच्या काही करतात व त्या तर माहिती आहे ना तुम्हाला. जाऊ दे, आमचा आम्ही पाहून घेऊ, सांभाळून घेऊ. तू टेन्शन नको घेऊ. तू जाय खुशी खुशी आपल्या माहेरी. बरं ताई, हे आलेच नाहीत ना अजून? 5 मिनिटाचं म्हटलं ताई ना. 5 मिनिटाचा किती टाईम होऊन गेला तर? आलो ना, आलो. 5 मिनिट बी वाट नाही पाहू शकत का लगे? 5 मिनिट काय, 1 मिनिट वाट नाही पाहू शकत आता मी. मला माहेरी जायचं आहे. एवढी घाई? तुम्ही तुमच्याच घरी राहता ना, म्हणून तुम्हाला काही वाटत नाही. माहेरी जायची काय खुशी असते, काय समजता तुम्ही? हो भाऊजी, माहेरी जायची वेगळीच खुशी असते, तुम्ही नाही समजू शकत. हे तर फक्त आम्ही बायालाच माहीत आहे आमच्यासाठी माहेर काय असते म्हणून, आणि काय खुशी असते माहेरी जायची. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. माझी गलती आहे, मी मान्य करतो. माफ करून द्या मला तुम्ही दोघी. हां, चल रोहिणी, चल आता. हो बाप्पा, मंडळ आपले आभारी आहे. खूप उपकार तुमचे. आले तुम्ही आणि चाल म्हणत आहे. चल चल चल. वहिनी, आई कुठं आहे? आईला भेटून द्या लागेल ना. चला तुम्ही, आता हॉलमध्ये साथ बसलेल्या. चल रोहिणी. हो चला. आई येतो म्हटलं मी. रोहिणीला तिच्या माहेरी घेऊन जातो. तू कधी येशील रे बाप्पा? आजच येशील वापस का मुक्काम करशील? आई 1 दिवस मुक्काम करीन ना तिथं. असं असं एकच दिवस राहशील बाप्पा? काम पडते इकडे. हो आई, 1च दिवस राहीन. आज जातो, रातभर मुक्काम करतो, उद्या सकाळीच तिथून निघून येतो. बरं बरं, ठीक आहे. बरोबर जासान बाप्पा. हो हो आई. मी काय म्हणतो आदित्य, गाडी बरोबर चालवतो म्हटलं. हो हो आई. बरं या मग. आणि लवकर येशील ना. प्रतिभाला बी जायचं आहे तिच्या माहेरी. गेली की तिथंच नको राहशील. यायची काळजी करशील थोडी, काळजी नाही येशील. तू येशील तेव्हा प्रतिभा जाईन मग तिच्या माहेरी. हो हो आत्याबाई, 8च दिवसात वापस येतो ना, जास्त दिवस नाही राहत. 8 दिवसाच्या वर नाही राहत. बरं ठीक आहे. चालली काय आपल्या माहेरी? चालली मस्त. हे नसती गेली तर आज मी गेली असती माहेरी. तिच्याच्यानं 8-10 दिवस मला इथं थांबा लागत आहे. अलकाच्या पहिले मीनच निघून झाले पाहिजे होतं. अलकाही मोठी चालाक आहे, पहिलेच चालली गेली आपल्या माहेरी. मी अटकून गेली इथं यायच्या म्हणतात मी. पण इले काही लाज आहे का? या रोनीला काही लाज आहे का? मी जाणार होती तर आपलंच काढलं लगे जाणं. मला जायचं आहे. मा नवरा आहे ना सगळ्यात जास्त बदमाश. मा नवऱ्यानंच म्हटलं माझी बायको थांबते, पहिली सुनबाई जाऊ द्या. या घरात तर काही व्हॅल्यूच नाही आहे, काहीच व्हॅल्यू नाही आहे. मी गेली असती मस्त. हेच चालली. प्रतिभाताई येतो म्हटलं, सांभाळून घे सांग. माझी जीवार आली पाहिजे म्हणून मला म्हणून राहिली ना, मला चिवळल्यासारखी बोलू राहिली. जाय म्हणा जाय. तू या बऱ्यात आत्याला किती बैकून देतो मी ते पाहिजे तू आता. मी मा बदला नाही घेईन का? मा बदला तर घेऊनच राहीन मी. प्रतिभाताई लवकरच येणार मी वापस. 8 दिवसातच वापस येतो. मग तुम्ही चालल्या जासा ना? हो हो हो, पाहतो कधी येतो तर. आत्याबाई येतो. हो ये. काळजी नाही, पण लवकर येशील. प्रतिभाला बी जायचं आहे. हो ना आत्या, जास्त दिवस नाही राहीन ना. प्रतिभाताईला बी जायचं आहे, माहीत आहे मला. त्या थांबायला तयार झाल्या म्हणून मला तरी झाले भेटत आहे. प्रतिभाताईच्यानंच झाले भेटत आहे मला. थँक्यू प्रतिभाताई. पाहिजे कसा दिखावा दाखवते चांगलेपणाचा. असा दिखावा दाखवणं नाही येत बाप्पा मला तर बिलकुल नाही तसा दिखावा दाखवणं. पाहू नाही शकत मी. चालेल बाप्पा मी मारूमध्ये. अरे प्रतिभाताई तर चालल्या गेल्या. त्याईनं माफ नाही केलं वाटतं तू मला. जाऊ दे ना, त्याच्याकडे काही लक्ष नको देऊ. त्याचा स्वभाव तसा आहे ना, माहिती आहे तुले. तू काय नाराज होतं? खुशी खुशी जाय. चल आई, आम्ही निघतो. आम्हाला उशीर होत आहे. हो बाप्पा, निघा. पण तू एक रात्रच राह तिथं, 1च दिवस मुक्काम कर. नाही तर चालला 1 दिवसाचं म्हणून 4-5 दिवस राहू राहिला. नाही तर बायकोसोबतच वापस येशील. काम पडते. माहीत आहे नाही मला, माहीत आहे ना. हेच तर सुट्टी नव्हती भेटत. कशी सुट्टी भेटली मला 1 दिवसाची. मी काय म्हणली रोहिणी, याची वाट नको पाहिजे की तुला घ्यायला येईन म्हणून. सोडायला बिन आणि घ्यायला बिन का? आपल्या भावासोबत नाही तर बाबासोबत येऊन जाशील 8 दिवसानंतर. काही वाट नको पाहिजे याची घ्यायला येईन म्हणून. पहिले सुट्टी नाही भेटत त्याला. तुला जात असता भावाला बोलवायला पाहिजे होतं घ्यासाठी. पहिलेच त्याला सुट्टी नाही भेटत. आला असता सुट्टीच्या दिवशी. जाऊ द्या ना त्या, चालले ना आता भाऊजी तर जाऊ द्या. मी कुठं नाही म्हणून राहिली माय बाई, मी करू ठेवू राहिली. फक्त म्हणून राहिली मी तिले, म्हणून नाही शकत का? बरोबर आत्या बाई, माझ्या भावासोबत नाही तर बाबासोबत येऊन जाईन मी. तेच म्हटलं मी ना, नाही तर पैशाची वाट. तीन मला घ्याले त्याला सुट्टी नाही भेटत. त्या भावासोबत नाही तर बाबासोबत येऊन जाशील. बरं ठीक आहे आता, निघू आता आम्ही. हां निघा उशीर राहिला पहिलेच. रोहिणी काही खा प्यायचं घेतलं का सोबत? रस्त्यानं भूक लागेल तर? नाही ताई, काही नाही घेतलं. नाश्ता केला ना आम्ही ना. त्याला टाईमच किती लागते? अर्धा 1 घंटाचा रस्ता. तिथं गेले की डायरेक्ट जेवणच करणार. बरं पण पाण्याच्या 2 बॉटला घेऊन जा. उन्हाळा आहे, ताण लागते. हो ताई, पाणी घेतलं. ठीक आहे, निघा मग तुम्ही आता. उशीर राहिला तुम्हाला, ऊन होते मग. हो ताई. रोहिणी झालं का? चाल. हो झालं चला. येतो ताई, ध्यान ठेवा. तुमचं ध्यान ठेवा, चिकूचं बी ध्यान ठेवा. हो काही काळजी नको करू तू. येतो मग ताई. हो ये. ते तर गेले, त्याच्यासोबत तूही जातं का? नाही आता
मी काय म्हणतो, नाश्ते झाले आता सरायचे. रोहिणी काही आहे नाही आता तुम्ही मदत करायला. प्रतिभा आहे, ते प्रतिभाचं मूळ काही चांगलं नाही दिसू राहिलं मला. ते स्वयंपाक बनवते का नाही बनवत तर. आणि ते त्याची कुले माझ्यावर दे, मी वागवतो त्याला. तू दुपारच्या स्वयंपाकाची तयारी कर. प्रतिभाच्या नांदी काही लागायला पुरत नाही. ते त्याची कुले माझं वागवतो मी त्याला. तुझ्या स्वयंपाक होईल, स्वयंपाक करून घे. हो आत्याबाई, दे त्याला माझं. हो घ्या, बसून दे त्याला इथंच. खेळते तो, पाहतो मी त्याला. तू स्वयंपाक बनव. काय तो त्या प्रतिभासोबत बोलून तिला पाठवतो ती मदत करायला. हो आत्याबाई, ठीक आहे.